गुड मॉर्निंग सर्वांना। आजची सकाळ ही माझी खूपच विचित्र झाली होती, कारण की काल जो इडलीसाठी मी पीठ भिजत ठेवला होता तो पीठ एवढे फुगले होते की अक्षरशः ते डब्याचे झाकण ओपन होऊन तो पीठ सगळं वट्ट्यावर पसरला होता। असं तो मी क्लीन करून घेतला। इकडे मुलींची शाळा असल्यामुळे सकाळची मी एका साईडला आप्पे आणि एका साईडला चहा उकळत ठेवली होती। चहा आणि आप्पे होईपर्यंत मी इकडे आप्प्यांसाठी लागणारी चटणी वाटून घेत होते। चटणी ही साधीच करणार होते, त्यासाठी सर्वात प्रथम मी कोथिंबीर, पुदिना, खोबरे आणि मिरची मी एकच घेणार होते, कारण मुलींना तिखट आवडत नाही। लसूण आणि चवीनुसार मीठ, जिरे। इकडे मला थोडीशी सर्दी झाल्यामुळे घसा एवढा बसला होता की मला बोलता पण येत नव्हते। जिरे घालून घेतले, त्यानंतर फुटाणा डाळ घालून घेतली, त्यानंतर चवीनुसार थोडंसं मुलींना गोडसर चटणी आवडते त्यामुळे मी थोडंसं साखरसुद्धा घालून घेतले। त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे मिश्रण मी अगदी व्यवस्थित असे बारीक करून घेतले। इकडे माझी चटणी करून घेतली होती आणि तिकडे चहासुद्धा व्यवस्थित उकळला गेला होता, त्यामुळे मी त्यामध्ये दूध टाकले आणि आप्पेसुद्धा मस्त टमटम असे मस्त फुगले होते। चला तर माझा हा आप्पे आणि चटणीची रेसिपी बनवून झाली होती, तर मुलींचा टिफिन पॅक करायला घेतला। मुलींचे टिफिन इकडे पॅक झाले होते। इकडे माझी छोटी मुलगी काहीतरी बडबड करत होती मध्येच व्हिडिओत, तुम्ही ऐकून घ्या।